नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड सोशोलॉजी पेपर नंबर 431 या भारतातील ग्रामीण समाज या पेपरमधील प्रकरण दुसरे जमीन सुधारणा लँड रिफॉर्म म्हणजे या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये एकूण 3 बीट आहेत. तिन्ही बीट भारतातील जमीन धारणा किंवा जमीन सुधारणा किंवा जमिनीची जी सिस्टीम आहेत किंवा या संदर्भातले वेगवेगळे जे कायदे आहेत किंवा भारतामध्ये जे विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन सुरू केलं होतं किंवा ते आंदोलन कसं निर्माण झालं किंवा त्या आंदोलनाचा उद्देश काय आहे याचा विचार किंवा ह्या बाबी आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातलं पहिलं जे बीट आहे ते आहे भूमी व्यवस्था, म्हणजे ज्याला कालावधीनुसार भूमीची व्यवस्था भारतामध्ये कशी होती, ज्याला आता लँड टेश्युअर सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे जमिनीची मालकी हक्क असणारे, ज्याचं म्हणजे जमिनीच्या मालकी हक्कानुसार वर्गीकरण या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं झालेलं आहे किंवा होतं किंवा आजतागायत काय पद्धत आहे हे आपण यामध्ये बघणार आहोत. कारण भारतामध्ये किंवा अगोदर किंवा प्राचीन काळात किंवा मध्ययुगीन काळामध्ये शेती ही अस्थलांतरित पद्धतीने होती, म्हणजे स्थलांतरित पद्धतीने होती. लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जमीन कसण्यासाठी जायचे, एका ठिकाणचं जंगल नष्ट करून दुसऱ्या ठिकाणी जायचे. कालांतराने शेती ही स्थायी होत गेली आणि ती स्थायी शेती कालांतराने तिची कसेल त्याची जमीन कारण जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भात विशेष असे काही वाद नव्हते, कारण लोकसंख्या कमी होती, जमीन भरपूर होती. मग कालांतराने जमिनीचा जे कसण्याचं क्षेत्र आहे कमी होत गेलं आणि लोकसंख्या वाढत गेली आणि त्या संदर्भात वेगवेगळे कायदे करावे लागले. ज्यामध्ये मालकी हक्क असेल किंवा त्याचं दायित्व असेल, अधिकार असेल, या संदर्भात वेगवेगळे कायदे करण्यात आले. राज्यशाही व्यवस्थेमध्ये कायदे केले गेले, महसूल व्यवस्था ठरवली गेली. ब्रिटिश आल्यानंतर त्याचं स्वरूप अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याकडं लँड होल्डिंग, ज्याला आपण मोजमाप केलं गेलं, गट नंबर पद्धतीने सिस्टीम करण्यात आली आणि एक व्यवस्थित अशी प्रणाली निर्माण केली गेली. ज्यामध्ये ब्रिटिश काळामध्ये गव्हर्नर लॉर्ड कॉर्नवॉलिसने स्थायी भूमी व्यवस्था निर्माण केली, ज्यामध्ये त्यांनी 1886मध्ये या संदर्भातला बेंगॉलमध्ये किंवा बेंगॉल प्रांतामध्ये पहिल्यांदा कायदा केला आणि तो कायदा अनेक प्रांतामध्ये लागू केला. ज्यामध्ये त्यांनी रयतवारी आणि जमीनदारी अशा 2 पद्धती निर्माण केल्या. रयतवारीमध्ये कशील त्याची जमीन, ज्याच्याकडे जी जमीन असेल त्यानं ती कसायची, तो त्याचा मालक असेल, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली गेली. आणि दुसरी एक अशी व्यवस्था निर्माण केली की जमीनदारी पद्धत. या पद्धतीमध्ये जमीनदार वर्गाकडे जमीन असेल आणि कसणारा जो कामगार वर्ग आहे तो जमिनीवर काम करेल किंवा काही प्रमाणात बटाईनं ती जमीन घेईल. बटाई म्हणजे जमिनीच्या उत्पन्नाचा काही हिस्सा तो आपल्या कामाच्या मोबदल्यात उत्पन्नाच्या रूपाने घेईल, अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये केली गेली. म्हणजे एकंदरीत या कालावधीमध्ये जमिनीचं वर्गीकरण केलं गेलं. त्यातही जो कसतो जमीन त्याची मालकी केली गेली, त्याचे हक्क दिले गेले, त्याचं दायित्व ठरवलं, त्याचा अधिकार ठरवलं. आणि असाच कायदा 1928मध्ये ब्रिटिशांनी करून या संदर्भातल्या सविस्तर हक्क आणि अधिकार
किंवा वारसा हक्क या संदर्भातले वेगवेगळे नियमावली त्या कायद्यामध्ये बनवले. त्यातही आपल्याकडे 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यामध्येही जे एकंदरीत राज्यव्यवस्था निर्माण झाली त्यामध्ये डोमिनंट कास्ट जसं की महाराष्ट्रामध्ये मराठा असेल, गुजरातमध्ये पटेल असतील, कर्नाटकमध्ये लिंगायत असेल, आंध्र प्रदेशमध्ये रेड्डी समाज असेल किंवा उत्तर भारतामध्ये जाट किंवा राजपूत असतील, या संपूर्ण भारतामध्ये बलुतेदारी व्यवस्थेमध्ये हा जो वर्ग होता डोमिनंट कास्ट असलेला, यांच्याकडे जमीन हक्काची खूप मोठी मालकी यांच्याकडे होती. म्हणून हा वर्ग जमीनदारी किंवा जमिनीच्या मालकी हक्कामध्ये डोमिनंट किंवा जास्तीची जमीन, गावामधील जवळपास 80% जमीन या वर्गाकडे आज ताब्यात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्यानंतर आहे म्हणजे ही व्यवस्था पूर्ण, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. सर्व लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. म्हणून या व्यवस्थेला प्रचंड महत्त्व आज तागायत प्राचीन काळापासून आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे शिवकाळामध्ये थोडेसे चांगले दिवस आले होते की जी टॅक्स सिस्टीम होती किंवा ज्याला आपण काही प्रमाणात कर धान्याच्या मोबदल्यात किंवा इतर पैशाच्या मोबदल्यात द्यावा लागायचा, त्यामध्ये थोडीशी लोकशाही पद्धत शिवकाळामध्ये निर्माण झालेली होती. पण ब्रिटिश काळामध्ये यामध्ये त्यांचा स्वार्थ, ब्रिटिशांचा स्वार्थ यामध्ये आपल्याला दिसून येतो. पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतर या संदर्भात जमिनीचा हक्क किंवा मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार राज्यघटनेने दिला. राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(1) आणि 2 यामध्ये हा अधिकार दिला गेला आहे. यामध्ये एखाद्याची जमीन मालकी जर असेल तर त्याची जमीन, त्याचा तो व्यक्तिगत अधिकार आहे. त्याची खरेदी विक्री किंवा त्यामध्ये काय जे त्याचे सर्व अधिकार त्या मालकास दिले गेले. म्हणजे जमीन हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि वंश परंपरेने तो अधिकार पुढे त्याच्या वंशाला दिला गेला. म्हणजे एकंदरीत याच अनुषंगाने 70-80च्या दशकामध्ये कमाल जमीन धारणा कायदा भारतामध्ये शिलिंग ॲक्ट ज्याला आपण म्हणतो, तो इंदिरा गांधींच्या काळामध्ये निर्माण केला गेला. ज्यामध्ये जमीनधारकास कोरडवाहू जर जमीन असेल तर 54% जमीन स्वतःकडे ठेवायची आणि बाकीची जमीन ही सरकारला शिलिंग ॲक्टमध्ये द्यावी लागायची. आणि जमीन जर बागायती असेल तर 18 एकर जमीन स्वतःकडे ठेवायची आणि बाकीची जमीन ही शिलिंग ॲक्टमध्ये जप्त केली जायची. हा कायदा आपल्याकडे आला आणि खूप मोठ्या प्रमाणात या कायद्याच्या अनुषंगाने अनेक लोकांना जमिनीचे अधिकार प्राप्त झाले किंवा जमीन दिल्या गेल्या. नवीन प्रकारची यंत्रणा, प्रकारचे मालक, जमिनीचे मालक झाले. यामध्ये 80च्या दशकामध्ये खूप मोठं एक आंदोलन उभं राहिलं, ज्याला आपण पुढे बघणार आहोत. विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन, विशेषतः आंध्र प्रदेश किंवा दक्षिण भारतामध्ये किंवा काय महाराष्ट्राचा भाग इथे भूदान आंदोलन उभा केलं. ते आपण पुढे सविस्तर बघणार आहोत, आपल्या सिलेबसमध्ये आहे ते. आणि त्यातून त्यांनी असं आव्हान केलं की ज्यांना आपल्याकडे जास्तीच्या जमिनी आहेत, जेवढी लागते तेवढी जमीन ठेवा, बाकीची दान करा, भूदान करा, अशा प्रकारचं ते आंदोलन होतं. म्हणजे एकंदरीत भारतामध्ये शिलिंग ॲक्ट केला, जमीन किती असायला पाहिजे हे ठरवलं आणि ज्यांना जमीन नाही किंवा जो जमीन कसतो त्याला ती जमीन देण्यात यावी, अशा प्रकारचं उत्पादन वाढीसाठी असा निर्णय घेतला गेला असं सांगितलं जातं. पण या संदर्भातले अनेक कुळ कायदे आहेत किंवा निजामाच्या काळातले वेगवेगळे बक्षिसी रूपातले वेगवेगळे कायदे आहेत. या संदर्भातले अनेक महसुली कायदे आहेत. म्हणजे त्या कायद्याच्या अनुषंगाने याला भूमी सुधारणा कालावधी, म्हणजे एक खूप मोठा कालावधी हा
प्राचीन काळापासून स्वातंत्र्यापर्यंत स्वातंत्र्यानंतरही आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे जमिनी व मालकी हक्क असणे हे अतिशय महत्त्वाचं भारतामध्ये मानलं गेलेलं आहे. संपन्नतेचं लक्षण किंवा ते एक खूप मोठा अधिकार किंवा खूप मोठं व्यवस्थेमध्ये प्रभुत्व आहे असं मानलं गेलेलं आहे. आजही बघा की जुनी लोक जमिनीच्या संदर्भात अतिशय इमोशनल असतात. जमीन हे सर्वस्व आहे असं मानतात. यावरून आपल्या लक्षात येतं की जमीन किंवा शेत ही व्यवस्था जगण्यासाठी, आपल्या जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे असं मानणारी मानसिकता किंवा वास्तविकता आहे आपल्याला नमूद करता येतं. एकंदरीत आपण भारतामध्ये अशा प्रकारची व्यवस्था अस्तित्वात होती. ही वेगवेगळ्या काळामध्ये काही प्रमाणात त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या असं आपल्याला इथे नमूद करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या प्रकरणातील पहिला बीट इथे आपला संपतो. यानंतर दुसरा जो बीट आहे भारतातील जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये वेगळे सुधारणा कायदे कसे आले, ते कसे होते, ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. तुर्तास इथे आपण थांबू. धन्यवाद.